तुला काय वाटतं आरक्षण मिळणं हे काळाची गरज आहे वाटतं का तुला? हो हो, नक्कीच काळाची गरजच आहे. कारण विद्यार्थी दशेत जर आपण बघितलं, मी स्वतः एक विद्यार्थी आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे. मी पुण्यासारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये शिकतो. तर महाविद्यालयामध्ये साधं ॲडमिशन घेण्यासाठी जर 2-2 लाख रुपये मोजावे लागत असतील फक्त कास्टमुळे. आणि आरक्षण म्हणजे काय, असं म्हणजे पर्टिक्युलर समाजासाठी किंवा जातीसाठी बनवलं आहे बाबासाहेबांनी, असा विषय नव्हताच तो. तो एक जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत, त्यांच्यासाठी हा कोटा बनवला होता आणि ते आरक्षण संबोधलं गेलं आणि तिथून पुढे त्याची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये कास्ट वगैरे ॲड करणं ह्या गव्हर्नमेंटच्या प्रोसेस सुरू झाल्या होत्या आणि ते अजूनही चालूच आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जे इकॉनॉमिक बॅकवर्ड्स आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांचे पालक आहेत, सर्व गोष्टी, आता त्याच्यामध्ये खूप कास्ट येतात. मराठा समाजही भरपूर मोठ्या प्रमाणात येतो. मी स्वतः मराठवाड्यामधला आहे, माझं गाव परभणी आहे. परभणीमध्ये अशी परिस्थिती आहे, सांगतो, मोठे मोठे कॉलेजेस नाही आहेत तिथे शिक्षणासाठी आणि सर्व जे बांधव आहेत ते शेतकरी आहेत. 90% वर्ग जो आहे तो शेतकरी आहे. तर या पोरांनी आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये येऊन शिक्षणासाठी येतात. तर त्यांना चांगले चांगले मार्क्स पडूनसुद्धा त्यांना मोठ्या फीस भरायला लागतात. तर परिस्थितीमुळं त्यांना कॉलेजेस सोडावे लागतात, त्यांना ॲडमिशन भेटत नाही. तर ते वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स करतात. म्हणजे कुठंतरी त्यांचं स्वप्न भंग होते, करिअर उद्ध्वस्त होते. त्यांना ह्या सर्व समस्यांना सामोरे जावं लागते. आणि सर्वात मोठा याच्यातून जो प्रॉब्लेम तयार होते तो आहे बेरोजगारी. बेरोजगारी वाढती. आपल्या पुणे शहरामध्ये जर बघितलं तर 80% इथले स्टुडंट लोक जे आहेत ते मराठवाडीतले आहेत. नांदेड, परभणी, लातूर या ठिकाणाहून पोरं येतात, इथे शिक्षण घेतात. पण त्यांची आर्थिक सबळ नसल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करावे लागतात. बरं, ते एवढं करूनसुद्धा त्यांना मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ न मिळाल्यामुळे निराशेनं घरी जावं लागतं परत. मग माझं असं म्हणणं आहे की सरकारने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, विचार करून, कास्टिझम न करता कुठल्याही कास्ट असं हे कास्ट शब्द काढून टाका. इकॉनॉमिक बॅकवर्ड जो आहे, आता ओबीसीमध्ये खूप काही जाती आहेत, आपणही ओबीसीमध्ये आता सामील झालोच आहे जवळपास. आता हैदराबाद गॅझेट लागू झाले. तर माझं म्हणणं आहे की सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे, जे त्यासाठी पात्र आहेत. पात्र विद्यार्थ्याला आरक्षण मिळणं ही त्याची गरज आहे आणि कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. याने हुशार विद्यार्थ्याला त्याची जी जागा आहे ती मिळेलच नक्की. कारण हुशार जर मागे राहिला आणि जो पात्र आहे तो पुढे जाईल ना. जो पात्र नाही तो जर मागं राहिला, तर जो पात्र नाही तो करू शकेल का, मला तुम्ही सांगा. एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला जो पात्र नाही, जो खूप कमी मार्क्सवाला जर तुम्ही तिथे पदवीवर बसवलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचार होणार की नाही होणार? होणारच, 100% होणार. पात्रता जर तुमची हे नसेल तर मग हा अन्याय होतोय. हा हुशार विद्यार्थ्यावर पण अन्याय आहे आणि जनतेवरचा पण अन्याय आहे.